नमस्कार मित्रांनो, आपलं चक्रवाढ व्याज चॅप्टर चाललं होतं. त्यातला बेसिक पार्ट आपण बघितला होता. आज आपण चक्रवाढ व्याजाची उदाहरणं बघू. आपण सोप्या एक्झाम्पल पासून अवघड एक्झाम्पल कडे जाण्याचा प्रयत्न करू. बघूया. पहिलं एक्झाम्पल, 8,000 रुपये मुद्दलाचे 5% वार्षिक दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? बरोबर. बघा, पहिले तर चक्रवाढ व्याज विचारलंय. चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीये. काय? P म्हणजे मुद्दल गुणिला 1 + R/100 कंसाचा n वा घात वजा P. बघा, ही एवढी जी रक्कम राहते ती राहते चक्रवाढ रास. ती काय राहते? चक्रवाढ रास. रास मधून मुद्दल वजा केलं तर काय तयार होईल? तुमच्याकडे व्याज तुम्हाला मिळून जाईल. रास मधून मुद्दल वजा केलं काय मिळेल? व्याज मिळून जाईल. असा तो फॉर्म्युला तयार होतो. बघू आपण. मुद्दल P किती आहे? 8,000. बरोबर. कंसामध्ये 1 अधिक R म्हणजे व्याजाचा दर किती आहे? 5% भागिला 100 कंसामध्ये कंस पूर्ण वरती n वा घात. n म्हणजे काय? किती वर्ष? तर 3 वर्ष वजा 8,000. बरोबर. बघू आपण. 8,000 यांचा तिरकास गुणाकार होऊन जाईल. यांचा तिरकास गुणाकार होईल 100 × 100 अधिक 5 105 भागिला 100 चा तिसरा घात वजा 8,000. बरोबर. आता बघा, 8,000 गुणिला 21 × 5 105 21 × 5 105 20 × 5 100. बरोबर. 5 आणि वरती बघितलं 21 आलं, 5 आणि खाली बघितलं 20 आलं. कंसाचा तिसरा घात म्हणजे घन आहे. म्हणजे वरती 21 चा पण घन होऊन जाईल आणि खाली 20 चा पण घन होईल. समजलं काय केलं आपण? इतकं नसेल समजलं, डायरेक्ट असं लिहितो मी. 21/20 चा घन वजा 8,000. पुढे हा 8,000 ऍज इट इज 21 चा घन असं लिहिता आपला 21 × 21 × 21 भागिला 20 भागिला 20 भागिला 20. समजलं काय केलं? 21 चा घन वरती लिहिला, 20 चा घन खाली लिहिला, म्हणजे हा गुणाकार दोघांचा आहे. 21/20 चा घन करून घेतला आपण. 21/20 चा घन करून घेतला आपण. 3 वेळेस गुणाकार वजा 8,000. आता इकडे बघा, हा 0 गेला, 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 हा 0 गेला. बे 1 बे, बे दुने 4, 4 दुने 8, 8 हा 1 8. बरोबर. काय केलं? बे दुने 4, 4 दुने 8 आणि हा 8 कॅन्सल करून टाकला. इकडे 1 उरला, इकडे 8,000 उरला. आता हे आपण काय करू? पुसून घेऊ. इकडे बघा काय उरलं? 21 चा घन. इकडे काय उरला? 21 चा घन वजा 8,000. बरोबर. 21 चा घन आपण इकडे करून घेऊ. 21 चा वर्ग तुम्हाला माहिती असेल. 21 चा वर्ग येतो 441. 21 चा वर्ग काय येतो? 441 गुणिला अजून 21 म्हणजे 21 चा घन होऊन जाईल. 21 × 21 हा चला 2. 21 × 84 84 2 86 हा चला 8. 21 × 84 आणि 8 92. 21 × 84 आणि 8 92. पुढे काय आलं? 9,261 वजा 8,000 इक्वल टू किती? 1261. किती? 1261. बरोबर. म्हणजे चक्रवाढ व्याज किती आलं? 1261. एकदम सिंपल क्वेश्चन होता. फक्त फॉर्म्युला घेतला, फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या आणि कॅल्क्युलेशन केलं. उत्तर किती आलं? 1261. समजलं असेल तुम्हाला. व्याजाचा दर कसा होता? वार्षिक होता. इकडे वार्षिक होता, इकडे पण वर्ष घेतलं. हे तुम्हाला पुढे कामात येईल जेव्हा मी सांगेल तेव्हा. इतकं समजलं असणार तुम्हाला. पुढचं उदाहरण बघू आपण. 5,000 रुपयांचे 20% वार्षिक दराने 6 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती? बघा,
मुद्दल किती दिली आहे 5000, मुद्दल किती दिली आहे 5000 बरोबर. आर म्हणजे व्याजाचा दर किती दिला आहे 20% वार्षिक, 20% वार्षिक, एका वर्षाला 20%. काय सांगितलंय 20% वार्षिक, याचा अर्थ काय असतो एका वर्षाला 20% वाढेल, एका वर्षाला 20% वाढेल असा याचा अर्थ आहे. आपल्याला व्याज 6 महिन्याचं विचारलं आहे, एका वर्षाचं नाही. काय सांगितलं मी आपल्याला 6 महिन्याचं व्याज विचारलंय, एका वर्षाचं नाही. जर हा एका वर्षाला 20% वाढतोय म्हणजे 12 महिन्याला 20% वाढतोय तर 6 महिन्याला किती वाढेल, तर 6 महिन्याला तो 10% वाढेल बरोबर का नाही. वर्षाला 20% तर 6 महिन्यात 10% वाढेल का नाही. आता बघा फॉर्म्युला काय तयार होतो बघा. चक्रवाढ व्याज विचारलाय आपल्याला, चक्रवाढ व्याज विचारलाय, फॉर्म्युला असा आहे आपला P1 + R/100 कंसाचा n वा घात वजा P बरोबर ना. व्याज विचारलाय म्हणजे मुद्दल आपल्याला वजा करावी लागेल. बघू आपण 5000 1 + R, R किती घेणार 20% का 10%, 10%. कारण 20% वर्षासाठी घेतो आपण तर 6 महिन्यासाठी निम्मे म्हणजे 10%, म्हणजे 10/100. आता n किती घेणार, आता n किती घेणार बघा. आता गणिताकडे व्यवस्थित बघा. 5000 रुपयाचं जर तुम्ही 10% व्याज लावताय 6 महिन्यात 10% वाढणार आहे, 6 महिन्यात 10% वाढणार आहे बरोबर ना. 20% वर्षात वाढणार आहे, 6 महिन्यात 10% वाढणार आहे का नाही. तुम्ही 10% वाढवताय का नाही. 6 महिने किती वेळेस घेतले आपण, फक्त 6 महिन्याचाच गॅप घेतलाय का नाही. समजा 1 जानेवारीला पैसे घेतले बरोबर. 6 महिने म्हणजे काय 1 जून, 6 महिने म्हणजे किती 1 जून बरोबर. 1 जानेवारी ते 1 जून 6 महिने झाले का नाही. मग 6 महिने एकाच वेळेस वाढताय का नाही म्हणजे एकच घ्यावा लागेल n, n काय घ्यावा लागेल एकच घ्यावा लागेल. समजलं तुम्हाला. कारण वर्षाचा 20% होता, 6 महिन्यात 10% वाढणार आहे, 6 महिने एकच वेळेस झाले का नाही म्हणून 1 वर्ष घेतलं म्हणजे एकच घेतलं n. आलं असेल तुमच्या लक्षात. पुढच्या गणितामध्ये व्यवस्थित क्लिअर करून देईल मी ते. आता फक्त 1 आला एवढं लक्षात राहू द्या. इथे 10 घेतलाय म्हणून 1 आला, कारण 6 महिन्यात फक्त 10% वाढणार आहे. वजा P किती परत 5000. पुढे काय एवढं अगोदर नाही मग बघा हे 5000 इकडे हा 100 इकडे मल्टिप्लाय होईल, 100 × 100 अधिक 10, 110/100, 110/100 वजा 5000. बघा हा 0 गेला, 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 हा 0 गेला बरोबर. इकडे काय उरलं 500, इकडे उरला 11, 11 ने 500 ला गुणून घ्या. 11 0 0, 11 0 0, 11 5 55 वजा 5000 काय 5500 म्हणून 5000 गेले, उरले किती 500 रुपये. चक्रवाढ व्याज किती आलं 500 रुपये. बघा 20% वर्षाला वाढत होतं, 6 महिन्याला किती वाढेल मग 10%. मग इकडे 10% घेतलं का नाही. 6 महिन्याचा कालखंड एकाच वेळेस गेलाय म्हणून वरती 1 आला बरोबर. आता पुढचं एक्झाम्पल मध्ये क्लिअर होऊन जाईल काय होत नेमकं. बघू आपण पुढचं गणित. पुढचं गणित बघू आपण. एक लाख 60,000 रुपयांचे 1,60,000 रुपयांचे 10% वार्षिक दराने 10% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती जर व्याज 6 महिन्यात वाढेल 6 महिन्याने वाढेल. जर व्याज 6 महिन्याने वाढेल तर. प्रश्न व्यवस्थित समजला पाहिजे. बघा आपण एक एक गोष्ट लिहून घेऊ. मुद्दल किती आहे P 1,60,000. मुद्दल किती आहे 1,60,000. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर किती आहे 10% वार्षिक. 10% वार्षिक. इकडे बघा वर्षाला 10% वाढतंय. हा इथे काय म्हटलं पण खाली प्रश्नामध्ये व्याज तो 6 महिन्यात वाढवतोय. म्हणजे समजा A या माणसाने B या माणसाला पैसे दिले, A या माणसाने B या माणसाला दिले पैसे. आपण जनरली एका वर्षात व्याज वाढवतो का नाही. पण हा A काय म्हणतोय मी एका वर्षात पैसे वाढवणार नाही म्हणे, मी 6 महिन्यात व्याज घेत जाईल म्हणे. 6 महिन्यात व्याज वाढवेल असा त्याचा अर्थ होतो. समजलं.
म्हणजे आपण जनरली एका वर्षात व्याज वाढवतो का नाही, याचं म्हणणं काय, मी 6 महिन्यात व्याज वाढवेल म्हणे. आता बीला पैशांची गरज असेल बिचाराला, तो हो म्हणून देईल, ठीक आहे भाऊ मी 6 महिन्यात व्याज देतो, पण मला पैसे देऊन टाक. समजलं तुम्हाला? असा तो प्रश्नाचा अर्थ आहे. बरोबर. आता एने बीला काय सांगितलंय, वर्षाला 10% तुम्हाला व्याज द्यावं लागेल. मग 6 महिन्यात जर मी व्याज घेतोय तर 6 महिन्यात किती टक्के घेईल मी? वर्षाला 10% म्हणजे 6 महिन्याला किती? 5% अर्धवार्षिक. बरोबर का नाही? 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष का नाही, म्हणजे 5% अर्धवार्षिक असा तो दर होऊन जाईल. आर किती मिळाला मग? 5%. वर्षाला 10% म्हणजे 6 महिन्याला किती? 5% होईल का नाही? बरोबर. आता पुढे टाइम, किती वर्षाचं व्याज काढायचं आपल्याला? 2 वर्षाचं व्याज काढायचं आहे आपल्याला. किती वर्षाचं व्याज काढायचं आहे? 2 वर्षाचं व्याज काढायचं आहे. आपण जनरली 2 वर्षाचं व्याज झालं तर 2च काढतो का नाही, 2 वर्ष. पण इथे 2 वेळेस वाढणार आहे का व्याज? बघा, समजा ए या माणसाने 2 वर्षासाठी व्याज दिलं, म्हणजे 2 वर्षासाठी पैसे दिले बीला. तो काय म्हणे, मी 1 वर्षात व्याज घेणार नाही म्हणे, मी 6 महिन्यात व्याज घेईल म्हणे. 6 महिन्याचे किती टप्पे होतील बघा? 6 महिन्याचे 4 टप्पे होतील का नाही? बरोबर. हा पहिला 6 महिना लगेच व्याज भरेल तो, लगेच दुसरा 6 महिना लगेच व्याज भरेल, लगेच तिसरा 6 महिना लगेच व्याज भरेल, चौथा 6 महिना व्याज भरेल, असे ते 2 वर्ष होणार आहे का नाही? म्हणजे 6 महिन्याने वर्ष व्याज द्यायचं आहे, म्हणजे वर्ष किती, म्हणजे टाइम किती होणार आहे मग? 4 टप्पे होणार आहे का नाही? म्हणून तो जो n आहे, जो आपण n घातांक घेऊ, तो n घातांक 2 घेणार नाही आपण, तो किती घेऊ? 4 घेऊ. कारण 6 महिन्याने व्याज वाढणार आहे, तर 6 महिन्याचे किती टप्पे होतील? 4 टप्पे होतील. समजलं तुम्हाला? n 4 कळवायला. आणि मागच्या उदाहरणात 6 महिन्याचा एकच टप्पा होता, म्हणून तो एकच घेतला होता आपण n. समजलं असेल तुम्हाला? मागचं उदाहरण एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला क्लिअर समजेल काय फरक होईल. आता काही एवढं विशेष नाहीये. चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय? P × 1 + R/100 - P. बघा आपण P किती आहे? 1,60,000 कंसामध्ये 1 अधिक R किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट. वर्षाला 10 होता, 6 महिन्याला 5 आहे. 5/100 कंसाचा चौथा घात. n किती आहे? 4 वेळेस व्याज देणार तो, म्हणून काय घेतलं आपण? n 4 वजा परत 1,60,000. बरोबर. पुढे बघू आपण 1,60,000. आता हे डायरेक्ट करतो मी. डायरेक्ट कसं करेल बघा? 100 × 100 100 पंचे 100 × 100 अधिक 5 105. म्हणजे हा 105/100 होणार आहे का नाही? 105/100 होणार आहे. 5ने जर तुम्ही बघितलं, वरती 21 येईल आणि खाली 20 येईल. वरती 21 येईल, खाली काय येईल? 20 येईल. म्हणजे काय होईल तो? 21/20 चा चौथा घात होईल. 21/20 चा चौथा घात होईल वजा 1,60,000. पुढे काय होईल बघा? 1,60,000 गुणिला 21 गुणिला 21 गुणिला 21/20 गुणिला 21/20 गुणिला 21/20 गुणिला 21/20 वजा 1,60,000. बघा आता काय होतं? 1,60,000 येते. हा 0 गेला, 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 हा 0 गेला. बघा आता 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16 आणि वरती 16 1 16. म्हणजे हा गेला आणि हे खालची सर्व गेली. बरोबर. आता आपल्याकडे काय काय उरलंय बघा? आपल्याकडे आता उरलंय 21 गुणिला 21 गुणिला 21 गुणिला 21 वजा 1,60,000 वजा 1,60,000. बरोबर. 21 चा घन आपण पहिल्या गणितामध्ये काढला होता. बरोबर. 21 चा घन पहिल्या गणितामध्ये काढला होता. किती होता तो? 9,261 होता का नाही? बरोबर. 9,261 21 चा घन आहे, त्याला अजून एक 21 ने गुणून घ्या. अजून एका 21 ने गुणलो आपण. 21 × 21 हा चला 2. 21 चक किती बघा? 20 चक 120. कसं केलं बघा मी? 21 चक काढायचा आपल्याला, 20 चक 120 होता आणि वरचा एकाचा 6 ने मल्टिप्लाय म्हणजे 6. 1 चक 6. मग 120 आणि 6 किती होता? 126. 126 आणि हातच्याचे 2 128. 8 हातच्याला 12. 21 दुणे 42. 42 आणि 12 किती? 54. हातच्याला 5. 21 नम 20 नम 180 आणि 1 नम 9 189. 189 आणि 5 194. बरोबर. 189 आणि 5 किती? 194. बरोबर. किती आला मग ते? 1,94,481 वजा 1,60,000.
1,60,000. काय एवढं विशेष नाही, वजाबाकी करू. आता वजाबाकी करू आपण. किती होईल बघा. 1 0 गेला 1, 8 0 गेला 8, 4 0 गेला 4, 4 0 गेला 4, 4 0 गेला 4 आणि 19 मधून 16 गेले 3. 34,481 रुपये व्याज होणार आहे. 34,481 रुपये व्याज होणार आहे. काय केलं होतं बघा. गणित कॅल्क्युलेशन काही महत्वाचं नाहीये. तुम्हाला त्या गणिती क्रिया काही एवढं अवघड जाणार नाही. फक्त गणितात फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकणं महत्वाचं आहे. बघा, मुद्दल माहिती आहे आपल्याला. 10% वार्षिक दर आहे. 10% वार्षिक दर आहे. पण 6 महिन्यात व्याज वाढणार आहे. मग 6 महिन्याचा दर किती गेला. वर्षाला 10% तर 6 महिन्याला 5%. किती वर्षाचं व्याज विचारलं आपल्याला. 2 वर्षाचं. बरोबर. मग एन किती येईल बघा. 6 महिन्याचे किती टप्पे होतील. 4 टप्पे होतील का नाही. 6 महिन्यात व्याज द्यायचं त्याला. मग 2 वर्षामध्ये 4 टप्पे होतील. म्हणून एन किती घेतला आपण. 4 घेतला. बस एवढंच समजायला पाहिजे होतं. पुढचं उदाहरण बघू आपण. चौथं. 4,000 रुपयांचे 10% वार्षिक दराने 10% वार्षिक दराने 2 वर्ष 6 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती बघू आपण. 2 वर्ष 6 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती. बघा मित्रांनो, काय P = 4,000 दिलंय. बरोबर. R = किती आहे. 10%. R = किती आहे. 10% वार्षिक. 10% वार्षिक. बरोबर. 6 महिन्याला किती होईल मग बघा. जर तुम्ही 3 वर्षाचं व्याजदर काढताय. नवीन काय सांगतो मी, ऐका व्यवस्थित बघा. 3 वर्षाचं व्याज काढताय. आपण काय करतो माहिती का. P × 1 + R/100 चा 3रा घात घेतो का नाही. रास काढताना वजा P करतो आपण. बरोबर. पण इकडे काय करतो. 3 वर्षाचं व्याज काढताय तुम्ही. इकडे काय घेतो आपण. घन घेतो का नाही. या घनचा अर्थ काय असतो बघा. P 1 + R/100 1 + R/100 अधिक 1 + R/100 असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे हे पहिल्या वर्षाचं व्याज, हे दुसऱ्या वर्षाचं व्याज आणि हे तिसऱ्या वर्षाचं व्याज असं टोटल ते काय होऊन जातं. घन होऊन जातं. बरोबर. आता आपल्याला 2 वर्षाचं व्याज काढायचं आहे का नाही. म्हणजे 2 वर्षासाठी इकडे काय होऊन जाईल. वर्ग होऊन जाईल. 2 वर्षासाठी काय होईल. वर्ग होईल. आणि या 6 महिन्यासाठी व्याजाचा दर वेगळा होईल का नाही. बघा 10% वार्षिक आहे का नाही. 6 महिन्यासाठी किती होईल. 5% वार्षिक होईल का नाही. सॉरी 5% अर्धवार्षिक. आलं लक्षात. बघा एका वर्षासाठी 10%, तर 6 महिन्यासाठी किती होईल. पुढच्या 5% होईल का नाही. तर मग या वर्षासाठी हा पहिला R घ्यावा लागेल स्क्वेअर साठी आणि दुसरा R हा R2 याचा वेगळा फॉर्म्युला घ्यावा लागेल का नाही. गुणीला. समजलं. घन करतोय आपण तर 3 वेळेस घेतोय का नाही. इथे R वेगवेगळे आहेत. पहिल्यासाठी वार्षिक R आहे, दुसऱ्यासाठी 6 महिन्याचा R आहे. मग हा 6 महिन्याचं वेगळं काढावं लागेल व्याज आणि वर्षाचं वेगळं काढावं लागेल. या यांचा गुणाकार होईल आणि वजा P होईल. समजलं तुम्हाला काय सांगितलं मी. बघू आपण काय सांगतोय मी. समजेल तुम्हाला काय सांगतोय मी. काय करायचं बघा. चक्रवाढ व्याज P × 1 + R/100 चा 2रा घात. बरोबर. हे 2 वर्षाचं व्याज निघलं चक्रवाढ. आता ते 6 महिन्याचं काढायचं आपल्याला. 1 + R2/100. बरोबर. घातांकाला 1 फक्त 1 कावं. तुम्हाला मी मागचं उदाहरण सांगितलं होतं बघा. 6 महिन्याचं व्याज काढायचं आपल्याला. 6 महिन्यासाठी 5% दर आहे. 6 महिन्याचा एकच कालखंड आहे का नाही. म्हणून वरती 1. बरोबर. मग इथे 5 येईल टक्के आणि वरती 1 येईल आणि वजा आपला जो P आहे तो आहेच. आता बघू आपण. P किती आहे. 4,000 × 1 + R1 किती म्हणजे वार्षिक किती 10/100 त्याचा वर्ग गुणिला 1 + R2 किती आहे 5/100 त्याचा पहिलाच घात. तो काही लिहायची गरज नाही. वजा 4,000. मागचे 3 प्रॉब्लेम जर तुम्ही व्यवस्थित वाचले तर तुम्हाला हे प्रॉब्लेम काय ते समजेल.
बरोबर. पुढे 4000 इकडे बघा 110 भागेला 100, 110 भागेला 100 त्याचा वर्ग आणि इकडे किती 105 भागेला 100 वजा 4000. बघू आपण. बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला. हा 4000 गुणिला 11चा वर्ग 121 भागीला 10चा वर्ग 100. 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100 गुणिला काय होईल 5ने भागेल, वरती 21 उरेल, खाली 20 उरेल, वजा 4000, वजा 4000. बघू आपण. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, सॉरी हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. बरोबर. इथे काय उरला 2 उरला. बे 1 बे, बे 2 4. बरोबर. आता काय काय उरलंय बघा तुमच्याकडे 2 गुणिला 121 गुणिला 21 वजा 4000. काही एवढं अवघड नाहीये, गुणाकार करायचा आहे फक्त. इथे करतो मी गुणाकार. काय होईल बघा, यांचा गुणाकार करून घ्या आधी. 121 गुणिला 21 किती होईल 21 1 21, 21 1 21, हातच्याला 2, 21 दुनी 42 आणि 2 44, हातच्याला 4, 21 1 21 आणि 4 25, 2541, 2541. हा 2 गुणिला 2541 वजा 4000. आता एक पुढे करू आपण गुणाकार. बे 1 बे, बे 4 8, बे 5 10, हातच्याला 1, बे 2 4 आणि 1 5 वजा 4000, वजा 4000. 5082 मधून 4000 गेले, उरले किती 1082. चक्रवाढ व्याज किती आलं 1082. चक्रवाढ व्याज किती आलं, चक्रवाढ व्याज किती आलं 1082. बरोबर. समजलं असेल तुम्हाला. बरोबर. नवीन एकदा सांगतो मी उत्तर कसं काढलं ते, नवीन एकदा सांगतो बघा. जर तुम्ही 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज काढताय, जर तुम्ही 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज काढताय, आपण काय करतो 1 + r/100चा तिसरा घात वजा p करतो. याचा अर्थ काय असतो, हा 1 + r/100 3 वेळेस आलेला असतो, 3 वेळेस आलेला असतो. तिघी वेळेस रेट ऑफ इंटरेस्ट सारखा असतो, म्हणून आपण घन करून घेतो. या वेळेस कंडिशन वेगळी आहे. पहिल्या 2 कंडिशन मध्ये, पहिल्या 2 वर्षासाठी व्याजदर सारखा राहील. पहिल्या 2 वर्षासाठी व्याजदर काय राहील 10, नंतरच्या 6 महिन्यासाठी व्याजदर काय आहे 5. मग आपण काय केलं, ह्या कंडिशन मध्ये हा याचा R1 समजू, याला आपण याचा स्क्वेअर करून घेतला. पहिल्या 2 वर्षाचं व्याज निघालं आणि इकडे 6 महिन्यासाठी वेगळा R2 घेतला. बरोबर. दुसरा R2 5% होता का नाही, असं असं करून आपण तो उत्तर काढलं आहे. हे तुम्हाला मागच्या 3 उदाहरण तुम्ही व्यवस्थित बघितले तर हे उदाहरण बरोबर समजेल. आता पुढे पुढचं उदाहरण बघू आपण 5 नंबरचं. ₹16,000 मुद्दल आला, 16,000 मुद्दल आला. 20% वार्षिक दराने, 20% वार्षिक दराने 9 महिन्याने चक्रवाढ व्याजाने किती रक्कम परत करावी लागणार, व्याज तिमाही वाढणार, व्याज तिमाही वाढणार. सोपा आहे प्रश्न एकदम, थोडासा चेंज फक्त, काही एवढं अवघड नाहीये. मी सांगतो तुम्हाला काय. बघू आपण. पी म्हणजे मुद्दल, मुद्दल किती आहे 16,000. रेट ऑफ इंटरेस्ट व्याजदर किती आहे 20% वार्षिक, 20% वार्षिक. आता ए या माणसाने बी या माणसाला पैसे दिले, समजा ए या माणसाने बी या माणसाला पैसे दिले. तो काय म्हणतोय, मी तुला 3 महिन्याला व्याज वाढवेल म्हणे, 3 महिन्यानंतर तुला व्याज द्यावं लागेल. जनरली आपण 1 वर्षाला व्याज देतो, तो काय म्हणतोय तुला 3 महिन्यांनी व्याज द्यावं लागेल म्हणे. बरोबर. वर्षाला 20% दर आहे,
तर 3 महिन्याला किती असं आपल्याला काढावं लागेल. मग बघा 20% वर्षाला दर आहे, तर 3 महिन्याला किती 12 महिने म्हणजे वर्ष का नाही. 12 महिन्याला 20 आहे, तर 3 महिन्याला किती 12ला 4ने भागितलं 3 येतं का नाही. 20ला 4ने भागा काय येईल 5% 3 महिन्याला 5% तिमाही. आलं लक्षात. वर्षाला 20% का नाही म्हणजे 12 महिन्याला 20%, 3 महिन्याला किती होईल 4 पट कमी म्हणजे 5% होईल. बरोबर. आता पुढे बघा व्याज दर किती महिन्याचा काढायचा आपल्याला T 9 महिन्याचा काढायचा आहे आपल्याला. 9 महिन्याचं व्याज दर काढायचं आहे आपल्याला. बघा एका महिन्याचं व्याज दर होईल, नंतर म्हणजे एका टप्प्याचा व्याज दर होईल. पहिल्यांदा व्याज दर देईल तो 3 महिन्याला, दुसऱ्यांदा देईल 6व्या महिन्याला, तिसऱ्यांदा देईल 9व्या महिन्याला. म्हणजे n किती होईल n होईल 3, कारण 3 वेळेस तो व्याज देणार आहे का नाही, म्हणून 3 वेळेस म्हणजे 3 टप्प्यात n = 3. बरोबर. 3 महिन्याला एकदा पैसे देतोय, 9 महिन्याच्या वेळेस तो 3 वेळेस व्याज दिलेला असेल त्याने. बघू आपण फॉर्म्युला काय चक्रवाढ व्याजचा. सॉरी आपल्याला आता चक्रवाढ व्याज काढायचं नाहीये, आपल्याला काय काढायचं बघा चक्रवाढ व्याजाने किती रक्कम परत देईल. रक्कम परत देईल म्हणजे रास काढायची आपल्याला. बरोबर. चक्रवाढ रास = P × 1 + R/100 वजा P करायची गरज नाही. वजा P आपण व्याज मध्ये करतो, रास मध्ये नाही. किती आला हे 16,000 × 1 + R रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 5 भागिले 100. n किती आहे 3. काय एवढा अवघड नियम आता 16,000 गुणिला 105/100चा घन. 105/100चा घन बरोबर किती 16,000 × 21 ने भागेल 21/20चा घन. 21/20चा घन काय होईल बघा 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले. बे 1 बे 2 4 4 2 8 बरोबर. 8 8 1 8 8 2 16 काय आलं बघा. इकडे सोडू आपण, इकडे 2 उरला आहे आणि इकडे 21चा घन. 21चा घन आपण पहिल्या उदाहरणात बघितला होता किती होता 9,261. बस पुढे काय बे 1 बे 6 2 12 8 4 1 2 4 1 5 9 2 18 18,552 सॉरी 18,522 रुपये त्याला परत करायचे आहेत. त्याने 16,000 रुपये घेतले, 9 महिन्यानंतर त्याला 18,522 रुपये परत करावे लागतील. समजलं असेल तुम्हाला. बघा वर्षाचा दर 20% दिलाय, व्याज तिमाही वाढणार आहे. जर वर्षाला 20% लागताय 3 महिन्याला 5% लागतील. बरोबर. व्याज 9 महिन्याचा मागतोय तो, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात एक वेळेस देईल, दुसऱ्या 3 महिन्यात दुसऱ्या वेळेस देईल, तिसऱ्या 3 महिन्यात तिसऱ्या वेळेस देईल. मग n किती आला 3 वेळेस व्याज दिला का नाही n = 3. समजलं असेल तुम्हाला. बरोबर. आता मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो कसं करायचं. इतके उदाहरण तुम्ही बघितले. चक्रवाढ रास बद्दल बोलू आपण. चक्रवाढ रास बद्दल बोलू. व्याज राहिलं तर काय करायचं फक्त मुद्दल वजा करायची आहे, बाकी काही विशेष फरक नाहीये. रास बद्दल बोलू आपण. जर समजा तुम्हाला वर्षाचं रास काढायचे तर R पण वर्षात पाहिजे आणि n सुद्धा कशात पाहिजे वर्षात पाहिजे. जर तुम्हाला असं म्हटलंय की व्याज दर 6 महिन्याने आकारला जाईल, काय सांगितलं मी व्याज दर 6 महिन्याने आकारला जाईल असं म्हटलं तर काय करायला लागतं माहिती का 1 + R/2 करायचं आणि इकडे n गुणिला 2 करायचं. बरोबर. जर तुम्हाला असं म्हटलं म्हणजे प्रश्न असा आला समजा 16,000 रुपयाचे 20% वार्षिक दराने 2 वर्षाचे व्याज किती 2 वर्षाचे व्याज किती. व्याज दर 6 महिन्याने राहील. व्याज दर 6 महिन्याने राहील. काही एवढं अवघड नाहीये. बघा 6 महिन्याने सांगितलंय का नाही म्हणजे अर्धवार्षिक. अशा वेळेस काय करणार तुम्ही 20 ला 2 ने भागणार. बरोबर. आणि n म्हणजे किती 2 वर्षाचं होतं. 6 महिन्याचं का नाही अर्धवार्षिक, तर 2 ने 2 म्हणजे n काय 2 ला 2 ने मल्टिप्लाय करणार. आता समजा तिमाही व्याजदर आहे. काय सांगितलं मी 3 महिन्याचा व्याजदर आहे, तिमाही व्याजदर आहे. अशा वेळेस काय करायचं भागीला 4 करायचं. बरोबर का नाही. 12 महिन्यात 3 महिन्याचे 4 सॉकेट होतील का नाही म्हणून 4 आणि वरती काय करणार n ला 4 ने मल्टिप्लाय करणार. जर इथे प्रश्न असा आला असता 3 महिन्याचा व्याजदर राहील तर 20 ला कशाने बघितलं असतं तुम्ही 4 ने बघितलं असतं आणि वरती n ला म्हणजे या 2 ला 4 ने मल्टिप्लाय केलं असतं.
हेच आपण मागच्या 5 गणितामध्ये केलं आहे. एकदा बघून घ्या 5 गणित, बरोबर. एकदा बघून घ्या मागचे 5 गणित, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण हेच केलं आहे. इतके फॉर्म्युले पार करण्यापेक्षा जे मी शिकवलंय तशीच पद्धत वापरा. ती पद्धत सोपी राहील. आता पुढचं 6वं गणित बघू आपण. किती वर्षात 1 लाख रुपयाचे 1,33,100 रुपये होणार चक्रवाढ होणार 10% चक्रवाढ व्याज दराने. सोपा प्रश्न आहे. काय बघा, 1 लाख रुपयाचे 1,33,100 रुपये किती वर्षात होणार म्हणे. व्याजदर त्यांनी दिलाय, म्हणजे ही झाली रास, बरोबर. नंतर 1 लाख किती होणार इतके, म्हणजे ती रास आहे. चक्रवाढ रासचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये काय, P × 1 + R/100 n वा घात. आपल्याला काय विचारलंय, किती वर्ष. आपल्याला वर्ष विचारलंय, म्हणजे काय विचारलंय, n विचारला आहे. बघू आपण. रास किती रे, 1,33,100 × P = P. मुद्दल किती आहे, 1 लाख. मुद्दल किती आहे, 1 लाख. R किती, 10 भागिले 100 त्याचा n वा घात, बरोबर. बघू आपण. हा 1000 इकडे भागिला झाला, 1 लाख इकडे भागिला झाला जाईल. किती होईल बघा, 1,33,100 भागिला 1 लाख इक्वल टू इकडे बघा, हा किती होईल, 100 × 100 अधिक 10 110 भागिला 100 त्याचा n वा घात, बरोबर. हा 0 गेला, हा 0 गेला. आता इकडे बघा, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, बरोबर. काय काय उरलं बघा, 1331 भागिला 1000 इक्वल टू 11 भागिला 10 चा n वा घात, बरोबर. म्हणजे हा 11चा पण n वा घात आहे आणि 10चा पण n वा घात आहे, बरोबर ना. 11चा पण n वा घात आणि 10चा पण n वा घात आहे. 10चा कितवा घात 1000 येतो, 10चा कितवा घात 1000 येतो, तर 10चा तिसरा घात 1000 येतो. म्हणजे n इक्वल टू किती असणार, 3. वरचं सोडवायची गरज नाही, पण 10चा तिसरा घात येतो का नाही 1000, मग n इक्वल टू किती असणार, 3 असणार. म्हणजे 3 वर्षात तो 1 लाखचे किती होणार आहे, 1,33,100 रुपये होणार आहे. काय केलं, फक्त किंमत टाकली आपण. पुढे हा 1 लाख इकडे भागीला घेऊन घेतला. इकडे काय उरलं, 11/10. इकडे काय उरलं, 1000. इकडे 10,000 n वा घात. 10चा तिसरा घात 1000 येतो का नाही, n इक्वल टू किती राहणार, 3च राहणार, बरोबर. असं ते गणित होतं. सोपं गणित होतं, फक्त आपण सोडवायला घाबरतो म्हणून राहून जातो. पुढचं उदाहरण बघू आपण, 7वं. एका रकमेची 2 वर्षाची व 4 वर्षाची रास चक्रवाढ व्याजाने 7,000 व 10,000 होते, तर ती रक्कम किती. काही एवढा अवघड प्रश्न नाहीये. बघा, एक रक्कम आहे, म्हणजे एक मुद्दल आहे P, ती आपल्याला काढायची आहे. तुला व्याजदर पण तोच आहे. 2 वर्षात ती 7,000 होऊन जाते, म्हणजे रास किती होऊन जाते, 7,000. 4 वर्षात किती होऊन जाते, 10,000. 4 वर्षात रास किती होऊन जाते, 10,000. तर ती रक्कम आपल्याला काढायची आहे. आपण पहिली कंडिशन काढू. चक्रवाढ रास इक्वल टू किती, P × 1 + R/100 चा दुसरा घात. बघा इकडे 7,000
इक्वल टू पी इंटू 1 प्लस आर आपल्याला माहित नाहीये सॉरी इकडे एन घेऊ. 7,000 किती वर्षात होते? 2 वर्षात. म्हणजे एन किती येईल? 2 येईल. एन किती येईल? 2 येईल. आता दुसऱ्या बघा आता काय करू आपण. हा पी इकडे गुंतोय का नाही? इकडे काय करून घेऊ? भागीला करून घेऊ. भागीला करून घेऊ. हे झालं पहिलं इक्वेशन आपण समजा. दुसऱ्या कंडिशनला बघा रास किती आहे? 10,000. रास किती आहे? 10,000. मुद्दल पी 1 प्लस आर छेद 100चा कितवा घात आता? 4 वर्षात 10,000 झाली. म्हणून एन किती? 4. म्हणजे एन किती? 4. पुढे बघा आता हा पी इकडे काय करतोय? गुंतोय. इकडे काय होऊन जाईल? भागीला चालला जाईल. इकडे भागीला चालला जाईल. आता बघा हे झालं दुसरं इक्वेशन. हे काय झालं? दुसरं इक्वेशन. बरोबर. आता आपण काय करू बघा. हा 1 प्लस आर छेद 100चा चौथा घात आहे का नाही? याला आपण असं लिहून घेऊ 1 अधिक आर छेद 100चा वर्ग त्याचा वर्ग. लिहिता येऊ शकतं का नाही? चौथा घात आपण असं लिहू शकतो वर्गाचा वर्ग. बघा 2चा चौथा घात आपण असं लिहू शकतो का नाही? 2च्या वर्गाचा वर्ग सारखंच असतं ते. बरोबर. आता असं लिहून घेतलं आपण. बरोबर. काय झालं? हा आपण इथे लिहून घेतला. पुढचं उत्तर तेच राहील 1000 छेद पी. काय राहील? 1000 छेद पी. पुढे बघू आपण. बघा याची किंमत आपल्याला माहिती आहे पहिल्या इक्वेशन मध्ये. बघा ही मधलं फक्त मधलं दिलंय का नाही आपल्याला पहिल्या इक्वेशन मध्ये? ते लिहून घेऊ 7,000 भागीला पी. हे झालं मधलं एवढं फक्त. एवढ्या ब्रॅकेटची किंमत आपल्याला माहिती आहे पहिल्या इक्वेशन मध्ये. बघा 7,000 छेद पी. त्याचा वर्ग उरलाय का नाही आता? त्याचा वर्ग इक्वल टू किती? 10,000 आहे. सूर्या हा 10,000 आहे. 10,000 भागीला पी. 10,000 भागीला पी. काही एवढं अवघड उरलं नाही आता. काही एवढं अवघड उरलं नाही आता. बघा आता 7,000चा वर्ग किती होतो? बघा 7 7 49 आणि हे 3 शून्य आहेत का नाही? त्यावेळेस किती होतं वर्गामध्ये? 6 शून्य होऊन जातील. बरोबर. 7 7 49 3 शून्य आहेत का नाही? वर्गामध्ये 6 शून्य होऊन जातील. भागीला काय? पीचा वर्ग पी स्क्वेअर इक्वल टू किती? 10,000 भागीला पी. 10,000 भागीला पी. आता बघा हा 10,000 इकडून इकडे घेऊ तुम्ही असं क्रॉस आणि हा इकडून इकडे घेऊन जातो. बघा पी स्क्वेअर इकडे भागतोय का नाही? इकडे वरती चालला जाईल गुणीला. मग हा पी स्क्वेअर इकडे घेऊन गेलो मी आणि इथला 10,000 खाली घेऊन आलो इकडे. बरोबर. 10,000 असं. आता काय? 4 शून्य कट करून टाका. 4 शून्य कट करून टाका. इकडे काय उरलं बघा. हा पी गेला वरचा स्क्वेअर गेला. बरोबर ना. पी स्क्वेअर म्हणजे काय होतं ते? पी गुणिला पी. हा पी गेला हा पी गेला. इकडे फक्त एक पी उरलाय. इकडे फक्त काय उरलाय? एक पी उरलाय. आणि इकडे काय उरलंय? 4,900. मुद्दल किती आली मग? 4,900 रुपये. काही एवढं अवघड नव्हतं. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं होतं किमती टाकून. 4,900 रुपये ते मुद्दल आले आहे. प्रश्न असा होता की ह्या मुद्दलचं 2 वर्षात रास किती होते म्हणे? 7,000 आणि 4 वर्षात किती होते म्हणे? 10,000. तर त्याच्यावरून ती मुद्दल आपण काढली 4,900 रुपये. आता पुढचं उदाहरण बघू आपण 8 नंबरचं. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 40 व 46 रुपये आहे. तर व्याजाचा दर दशादशे किती? व्याजाचा दर दशादशे किती? काही एवढं अवघड नाहीये. बघा एका रकमेचं पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलंय आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज दिलं आहे. बघा पहिल्या वर्षाचं व्याज किती आहे? 40 रुपये. दुसऱ्या वर्षाचं किती आहे? 46 रुपये. पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज कशावर राहील? जी मुद्दल त्या माणसाने घेतली ती पी, तिच्यावर व्याज किती आलं? 40 रुपये.
दुसऱ्या वर्षी काय होईल, या पी वर तर 40 रुपये व्याज येणारच आहे, पण जे व्याज झालंय म्हणजे किती व्याज, 40 रुपये, त्या 40 वर व्याज येईल का नाही, ते व्याज किती रे, हे एक्स्ट्राचं 6 रुपये राहणार आहे का नाही, समजलं. म्हणजे 40 रुपये पहिल्या वर्षी व्याज आलं, दुसऱ्या वर्षी हे 40 रुपये येणारच आहे, पण या 40 रुपयावर सुद्धा व्याज येणार आहे. ते 40 रुपयावर येणार व्याज किती आहे, 6 रुपये दिलंय का नाही आपल्याला, 46 रुपये. चक्रवाढ व्याजचा अर्थच तो असतो, व्याजावर व्याज. म्हणजे पहिल्या मुद्दलला 40 रुपये व्याज आलं, दुसऱ्या वेळेस त्या मुद्दलला 40 रुपये व्याज आलं, आणि ह्या व्याजाला किती रुपये व्याज आलं, 6 रुपये व्याज आलं आहे. मग काय एवढं अवघड नाहीये, 40 रुपये व्याजाला 6 रुपये व्याज येत आहे, 40 रुपये व्याजाला 6 रुपये व्याज येते. आपल्याला काय विचारलंय, व्याजाचा दर दसा दशे किती, दर साल दर शेकडा, शेकडा म्हणजे 100, 40 ला 6 रुपये येते, 100 ला किती, असा प्रश्न आहे. पुढे काय एवढा अवघड नाहीये, तिरकस गुणाकार करा, 40x = 6 गुणिला 100. हा 40 इकडे भागतोय, इकडे गुणिला चला जाईल, इकडे गुणिला चला जाईल, हा शून्य गेला, हा शून्य गेला, बे दुने 4, बे पंचे 10, बे एक बे, बे त्रिक 6, 5 त्रिक 15, 15% व्याजाचा दर राहील, 15% व्याजाचा दर राहील. नवीन एकदा सांगतो मी काय, बघा पहिल्या वर्षी व्याज किती आलं, 40 रुपये आलं, म्हणजे 40 रुपये व्याज त्या मुद्दलावर आलंय, दुसऱ्या वर्षी व्याज 40 रुपये त्या मुद्दलावर येईल, पण अजून ह्या 40 रुपये व्याजावर सुद्धा येणार आहे का नाही. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती आहे, 46 रुपये आहे का नाही, दुसऱ्या वर्षाचं व्याज किती आहे, 46, म्हणजे 40 रुपये त्या मुद्दलावर आणि 6 रुपये कशाला आले, मग या व्याजावर व्याज आलंय. मग 40 रुपयाचं 6 रुपये व्याज येत आहे, तर 100ला किती, तर 15% व्याजदर राहील, तर 15% व्याजदर राहील, असा त्याचा अर्थ होता. सोपा क्वेश्चन होता, सोपा क्वेश्चन होता. पुढचं 9 नंबरचं उदाहरण बघू. 9 नंबरचं उदाहरण बघू आपण. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज, 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 2000 व 2100 रुपये आहे, 2100 रुपये आहे. तर व्याजदर दशादशे किती, व्याजदर दशादशे किती, बरोबर. सोपा प्रश्न आहे, सेम मागच्या प्रश्नासारखा आहे, थोडस वेगळं आहे. पण बघा 2 वर्षाचं सरळ व्याज किती दिलंय, 2000 रुपये. 2 वर्षाचं सरळ व्याज किती दिलंय, 2000 रुपये. मी तुम्हाला सांगितलंय सरळ व्याज दरवर्षी सारखं राहतं, पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं मागच्या वेळेच्या, सरळ व्याज दरवर्षी सारखं राहतं. मग पहिल्या वर्षी 1000 रुपये येईल, दुसऱ्या वर्षी 1000 रुपये येईल व्याज, हे झालं सरळ व्याज. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती बघा, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे, 2100 रुपये. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे, 2100 रुपये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज पण सारखं येतं कोणत्या तरी मुद्दलला, आणि त्याच मुद्दलला सरळ व्याज सुद्धा सारखंच येतं. म्हणजे एकच मुद्दल आहे का नाही एका रक्कमेचे, तर तिथं पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज सारखंच येईल, कारण फक्त मुद्दलवरच व्याज लागणार आहे. मग पहिल्या वर्षाचं किती आलं, 1000 रुपये. पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आलं, 1000. दुसऱ्या वर्षाचं किती येईल, मग 1100 रुपये येईल, बरोबर ना. तेव्हाच ते 2100 रुपये होईल कधी. पहिल्या वर्षाचं 1000 आलं, दुसऱ्या वर्षाचं 2100 रुपये आलं. आता काही एवढं अवघड नाही बघा. म्हणजे त्या मुद्दलला व्याज किती येत आहे, 1000 रुपये येत आहे. त्या मुद्दलला व्याज किती येत आहे, 1000 रुपये येत आहे. मग वरचे 100 रुपये काय, मुद्दलला 1000 रुपये व्याज येत आहे, ते वरचे 100 रुपये या व्याजाला व्याज आहे का नाही, बरोबर. मुद्दलला 1000 रुपये व्याज आणि जी ती रक्कम येते, आणि हे वरचे 100 रुपये जे व्याज येते ते या व्याजाला व्याज येत आहे. हे जे 1000 रुपये व्याज आलंय काय पहिल्या वर्षाचं, त्याला व्याज किती येत आहे, 100 रुपये. म्हणजे 1000 रुपयाला जर 100 रुपये व्याज येत आहे, आपल्याला काय करायचंय, दशादशे व्याजदर काढायचा आहे. शेकड्याला किती व्याज आहे, म्हणजे 100ला किती, असा तो प्रश्न आहे. काही एवढा अवघड नाहीये. 1000x = 100 गुणिला 100. काय, हे 3 शून्य गेले, 1 2 3 शून्य गेले, x = 10%. व्याजदर किती आला, 10% आला.
2 वर्षाचं सरळ व्याज किती होतं 2000, पहिल्या वर्षी 1000, दुसऱ्या वर्षी 1000. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होतं 2100, पहिल्या वर्षाचं 1000, दुसऱ्या वर्षाचं 1100. त्या मुद्दलला 1000 रुपये व्याज येत आहे का नाही, मग वरचे 100 रुपये काय आलंय, तर या पहिल्या वर्षाच्या व्याजाला 100 रुपये व्याज आलंय. मग जर 1000 रुपयाला 100 रुपये येत आहे तर 100ला किती, असा तो प्रश्न होता. 10% व्याजदर चालू आहे. आणि शेवटचं उदाहरण चक्रवाढ व्याजचं, या टॉपिकवरचं शेवटचं उदाहरण बघू आपण. एका रकमेचे सेम आहे, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 960 रुपये व चक्रवाढ व्याज 1008 रुपये आहे. 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 1008 रुपये आहे. तर मुद्दल किती म्हणजे ती रक्कम किती, असा प्रश्न आहे. मागच्या वेळेस आपण दर काढत होतो, यावेळेस मुद्दल काढायला लावली. बघा 2 वर्षाचं सरळ व्याज किती आहे 960 रुपये. 2 वर्षाचं सरळ व्याज किती आहे 960 रुपये. पहिल्या वर्षी 480, दुसऱ्या वर्षी 480, बरोबर ना. पहिल्या वर्षी 480, दुसऱ्या वर्षी 480, टोटल 960. आता चक्रवाढ व्याज बघू आपण. चक्रवाढ व्याज किती आहे 1008 रुपये. चक्रवाढ व्याज किती 2 वर्षाचं 1008 रुपये. पहिल्या वर्षी व्याज तेवढं येणार आहे का नाही, मुद्दलवर व्याज चक्रवाढ पण तेवढं येणार आहे, सरळ व्याज पण तेवढं येणार आहे. पहिल्या वर्षाचं व्याज किती मग 480 रुपये. मग 1008 मधून 480 वजा करून घ्या. 8 0 गेला 8, 0 8 गेला म्हणजे 2, इकडे आला 1, 10 5 गेले 5, 528 रुपये. 528 रुपये, बरोबर. पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आलं 480 रुपये, कारण पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखंच राहतं. दुसऱ्या वर्षी किती आलंय 528 रुपये. बघा त्या मुद्दलवर 480 रुपये व्याज येतंय. मग इथे 480 पेक्षा किती रुपये जास्त आहेत बघा, 528 वजा 480, हा 8, 52 8 गेला 48 म्हणजे 4, बरोबर. म्हणजे याची पुढे अशी येते 480 अधिक 48, 480 अधिक 48. आता बघा काय केलं मी नवीन सांगतो. 2 वर्षाचं सरळ व्याज होतं 960 रुपये, म्हणजे कसं 480 अधिक 480. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होतं 1008. पहिल्या वर्षाचं 480 व्याज येणार, दुसऱ्या वर्षाचं किती आलं 528, तेव्हा टोटल ते 1008 झालंय का नाही. या 528 मध्ये हे जे 480 रुपये त्या मुद्दलावर व्याज येते, त्या मुद्दलावर 480 व्याज येत आहे का नाही, बरोबर. मग हे वरचे 48 रुपये काय, तर हे वरचे 48 रुपये ह्या व्याजावर व्याज आहे, बरोबर. हे 480 रुपये मुद्दलावरचे व्याज आणि वरचे 48 रुपये काय आहे, तर या व्याजावरचे व्याज आहेत. मग 480 रुपयाला 48 रुपये व्याज येत आहे. तर 100ला किती काढू आपण. 480x इक्वल टू 48 गुणिला 100. बघा हा 0 गेला, हा 0 गेला, 48 48 48 48. x इक्वल टू किती आलं 10% आलं. म्हणजे रेट किती आला r इक्वल टू 10% आला. आपल्याला काय करायचंय मुद्दल काढायची आहे. पुढे काय एवढं अवघड नाहीये. बघा पहिल्या वर्षाचं सरळ व्याज किती आहे 480 रुपये. सरळ व्याजचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. सरळ व्याज इक्वल टू PRT भागिला 100. सरळ व्याज किती आहे 480 रुपये. आपल्याला मुद्दल म्हणजे P काढायचा आहे. R किती काढलाय आपण 10. एका वर्षाचं व्याज आहे का नाही 480, मग 1 भागिला 100. बघा हा 0 गेला, हा 0 गेला, आता उरला काय 10. मुद्दलाला 10 म्हणजे P ला 10 भागतोय का नाही. इकडे जाताना काय होऊन जाईल गुणिला चालला जाईल. म्हणजे हा 480 गुणिला 10 इक्वल टू किती 4800 रुपये. 4800 रुपये. समजलं असेल तुम्हाला. आलं लक्षात. मुद्दल किती होती 4800 रुपये. काही एवढं अवघड उदाहरण नव्हतं. चक्रवाढ व्याज मध्ये एवढ्याच टाईपची उदाहरणं येतील. याच्यावरती चक्रवाढ व्याज या टॉपिकवरती प्रश्न येणार नाही. इथे आपलं व्याज हे चॅप्टर संपतं. आपण सरळ व्याज बघितलं, त्यानंतर चक्रवाढ व्याज बघितलं. तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. आपण पुढच्या लेक्चरमध्ये
टाइम, डिस्टन्स आणि स्पीड हे चॅप्टर बघू. वेग, वेळ आणि चाल हे चॅप्टर आपण बघू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. घरीच राहा, सुरक्षित राहा.